महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राज ठाकरे नावाचं वादळ घोंगावू लागलं आहे। राज ठाकरे यांच्या सभांनी पूर्ण देशभरात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। एकही उमेदवार उभा नसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रचार करण्यासाठी राज ठाकरे का सभा घेत आहेत असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोंगावत आहे। या पार्श्वभूमीवर काही जणांनी राज ठाकरे यांनी सुपारी घेतली की काय अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवर एका मनसैनिकाने खूप मोठा खुलासा केलेला आहे। येत्या 18 तारखेला गुरुवारी बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघाच्या सीमेवर राज ठाकरे यांच्या होत असलेल्या सभेची जय्यत तयारी पुणे शहर मनसेच्या वतीने करण्यात येत आहे। 4 लोकसभा मतदारसंघात एकूण 24 ते 25 LED प्रचार रथ राज ठाकरे यांच्या सभेचा प्रचार करत असून राज ठाकरे यांच्या सभेनंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पहा काय सांगत आहेत राज ठाकरे यांच्या सभांबाबत मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष राम बोरकर। राजकीय पक्ष म्हणल्यानंतर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजकीय पक्ष आहे। हा प्रादेशिक पक्ष आहे। महाराष्ट्रामध्ये गेले 14 वर्षापूर्वी माननीय राजसाहेब ठाकरेंनी हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना चालू केलेला पक्ष आहे। हा लोकसभेला उमेदवार उभा केलेला नाही म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपलेली नाही आहे। ही चालू घडामोडी जी काय चाललेली आहे, मोदी आणि शहा यांची जी काय दादागिरी चालू आहे, ह्या दादागिरीवरती कुठेतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इफेक्ट हा महाराष्ट्रामध्ये दिसला गेला पाहिजे। त्याच्यामुळे माननीय राजसाहेबांनी या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची एक वेगळी रणनीती या ठिकाणी महाराष्ट्रात अवलंबलेली आहे आणि त्याचा एक भाग म्हणून पुणे लोकसभा मतदारसंघ, बारामती लोकसभा मतदारसंघ असेल, शिरूर मतदारसंघ असेल, इव्हन पुणे शहराच्या आजूबाजूचे जे काही लोकसभा मतदारसंघ असतील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नागरिकांना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांना राजसाहेबांचा हा मॅसेज गेला पाहिजे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका महाराष्ट्रासाठी काय आहे। याच्यासाठी ही येत्या 18 तारखेला सिंहगड रोडला ही सभा आहे। या सभेचं नियोजन, हा प्रचार या ठिकाणी पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही करत आहे। कारण आज लोकसभा निवडणुकीला साहेबांनी हे उमेदवार कुठं उभे केलेले नाही आहे, परंतु आम्ही महाराष्ट्रावरती येत्या विधानसभेला नक्कीच या विषयाचा आम्ही फायदा घेणार आणि आमचे जास्तीत जास्त आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून येणार ही त्रिवार काळ्या दगडावरची रेग आहे। कोणाबरोबर तुमची युती किंवा आघाडी विधानसभेला होण्याची शक्यता आहे का? किंवा आता जसं की काँग्रेस राष्ट्रवादीच्या फेवरमध्ये थोडक्यात तुमच्या सभा होत आहेत, तर भविष्यात तसं काय काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर अलायन्स होईल का? अगोदरपासून एकला चलोरीची भूमिका जी मनसेने घेतली तीच विधानसभेला असेल? ही कोणाबरोबर आम्हाला असं वाटतं की कोणाबरोबर माननीय राजसाहेब ठाकरे कोणाबरोबर युती करणार नाही, कोणाबरोबर अलायन्स करणार नाही। साहेब एकटे राहणार आहेत आणि आम्ही सिंगल पार्टी असणार आहे, सिंगल आम्ही उमेदवार उभे करणार आहोत। याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये। बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या सर्वात अगोदर पाहत राहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आम्हाला फेसबुकवर देखील फॉलो करा।